हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या पप्पांच्या हातची स्पेशल अशी घरगुती मटण खिमा रेसिपी. ही कुठलीही हॉटेल स्टाईल रेसिपी नाहीये हा, तर आमच्या घरी नेहमी बनणारी खूपच चविष्ट अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 1.5 किलो मटण किमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 मोठे चमचे दही घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि जोपर्यंत आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया. इथे आपण 10 ते 12 मोठ्या कांद्यांचा वापर केलेला आहे. तर बघा इथे कुकरमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये हे मोठे चिरलेले असे कांदे घालून छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कलर बघू शकता, छान असा कांदा शिजलेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा आपला मालवणी मसाला घालून पुन्हा छान 1 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता आपण इथे कुठल्याही खडा मसाल्यांचा वापर केलेला नाही, कारण की आपला जो मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये आधीच म्हणजे खडे मसाले असतात. जर तुमच्या लाल तिखट मध्ये खडा मसाल्याचा वापर नसेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर मग काय होतं असं ते वेगळाच एक चरखा मारतो घशाला खडा मसाल्यांचा. तर आता बघा आपण मॅरिनेट केलेला जो खिमा आहे तो घालून सगळं एकजीव करायचंय आणि कुकरमध्ये आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपला मटण छान शिजतंय. शिट्ट्या होईपर्यंत आपण हिरव्या वाटण्याची तयारी करून घेऊया. यासाठी मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि कमी तिखट हिरव्या मिरच्या घेऊन बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. या वाटणाची सविस्तर रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे. इथे कमी तिखट मिरच्या वापरण्याचं म्हणजे महत्त्व म्हणजे काय की त्याच्यामुळे खिमाची जी ग्रेव्ही आहे ती छान अशी रसदार होते. आपला खिमा ड्राय होत नाही, असा घट्ट होत नाही आणि चवही अप्रतिम लागते ह्याची. तर इथे आता बघा तुम्ही बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता एका टोपामध्ये आपल्याला पुन्हा 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. किमा शिजवताना आपण आधीच तेलाचा वापर केलेला असल्यामुळे इथे जास्त तेलाची गरज नाही. तेल गरम झाल्यावर छान आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचंय आणि मऊ होईपर्यंत पूर्ण शिजवून घ्यायचंय. आता तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोचं जो टेक्स्चर आहे शिजल्यानंतर बघा पूर्ण मऊ झालेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. आधीच आपण खिमा म्हणजे शिजवताना मीठ, हळद आणि मालवणी मसाला घातलेला असल्यामुळे आता फक्त 1 चमचा हळद, 2 चमचे मालवणी मसाला, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून सगळं असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 5 ते 6 मोठे चमचे आपल्याला हे हिरवं वाटण घ्यायचं आहे आणि 1 लिंबाचा रस आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता लिंबाचा रस घालणं हे पूर्णपणे म्हणजे ऑप्शनल आहे. तुम्ही खाण्याच्या वेळी वरतून पिळू शकता किंवा तुम्हाला जास्त असं म्हणजे आवडत नसेल तर मग तुम्ही अर्धा लिंबू देखील वापरू शकता. पण इथे मी 1 लिंबाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा 1 घालून बघा 1.5 किलो मटणासाठी. तर बघा इथे छान आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता बघू शकता तुम्ही इथे किती छान सुंदर असं तेल सुटलेलं आहे, कारण पूर्ण जो आपला गेम आहे तो पूर्णपणे ह्या मसाल्यावर डिपेंडेंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शिजवलेलं जे मटण किमा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचंय. याच्यात आपण अजिबात पाणी घातलेलं नाहीये, पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जे दही आणि मटणातूनच पुरेसे जे पाणी सुटलेलं आहे तेच आहे. आपल्याला ॲडिशनल पाणी घालायची अजिबात गरज भासत नाही. आता हे बघा इथे आपण मटण घातल्यानंतर छान असं एकजीव करायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं पाणी जे आहे मटणाचं ते असं थोडंसं आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला नंतर समजणार आपला जो किमाचा टेक्स्चर आहे तो छान असं हे बघा एकजीव झालेला दिसतो. तर अशा प्रकारे शेवटी आपल्याला कोथिंबीरची गार्निशिंग करून घ्यायची आहे
आणि तयार आहे आपला पप्पांच्या हातचा स्पेशल खिमा. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रेसिपी आमच्या घरी नेहमी पप्पाच बनवतात आणि त्यांच्या हाताला जी चव आहे ती आय थिंक कोणीच मॅच करू शकत नाही. तर तुम्ही देखील ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.